हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. तरुण नेतृत्व आहे, चांगल्या तऱ्हेने त्यांच्या हातून काम घडावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सुषमा अंधारेंनी एक गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकरांचे टीडीआय असताना त्यांना प्रिव्हिलेज का दिला जातोय असं त्यांनी प्रश्न केला. एक गोष्ट अशी आहे की या संदर्भात SIT आणि ED दोघांची चौकशी चालू आहे. कुठे चुकून जरी नाव मिळालं तरी त्या व्यक्तीला बोलवलं जातं. शेवटी कोणाला भेटणं किंवा कोणाबरोबर फोटो असणं हा काही गुन्हा होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे केवळ प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण देणं हे योग्य नाही असं मला वाटतं. SITला आणि EDला त्यांचं काम करून देणार. जिथं जिथं त्यांना कोणाची नोंद मिळते त्याला त्यांनी चांगल्या चांगल्या लोकांना बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे माहिती घेण्यामध्ये काहीही चुकीचं नाही आणि काही संबंध नसताना विनाकारण आमची नावं घेणं केवळ आमची ओळख आहे म्हणून हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. संजय बांगर यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या समोरच काल अंतर्गत जी खदखद आहे शिंदे सेनेतली ती बोलून दाखवली. काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे असं त्यांनी विधान केलेलं आहे. तुम्ही काय बघता? शेवटी असं आहे की हे जे प्रश्न आहेत हे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या लेवलचे आहेत. कुठे जर काही चूक झालेली असेल, एखाद्या मंत्र्यांकडून चूक झालेली असेल तर त्यांना बोलवून योग्य त्या सूचना शिंदे साहेब देतील. त्याच्यामुळे पक्षामध्ये ही नाराजी पुढच्या काळामध्ये राहणार नाही याची मला खात्री आहे. बाई त्याच्यावरच सुषमा अंधारेने असं म्हटलंय की SIT हिंमत दाखवत नाही आणि मुख्यमंत्री हे शिंदे आणि तुम्हाला वाचू पाहत आहेत. एक मला असं आहे की अंधारेंच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कुठलंही बंधन हे माझ्यावर नाही आहे. त्या एक राजकीय व्यक्ती आहेत. त्याच्यामुळे राजकीयदृष्ट्या आम्हाला बदनाम करण्याचा ते प्रयत्न करणार, परंतु त्याची उत्तरं आम्ही दिली पाहिजे असं बिलकुल नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की या संदर्भात मला कुठलंही मी काही बोलणार नाही. SIT आणि ED त्यांची कारवाई करेल.